नमस्कार सर्वांना, मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे शेवग्याच्या पानांपासून पौष्टिक असे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत। शेवग्याच्या शेंगांबरोबरच शेवग्याची पानेही तितकेच गुणकारी आणि फायदेशीर आहेत। शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अ, ब, क जीवनसत्वे आढळतात आणि त्याचबरोबर लोह व खनिजेही भरपूर प्रमाणात आढळतात। तर ह्या शेवग्याची पानं कसे घ्यायचे ते तुम्हाला मी इथे दाखवते। शेवग्याचा असा कोवळा पाला आणायचा आहे आणि त्याच्या प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। फक्त पानं घ्यायची आहेत। इथे बघू शकता, ही जी मध्ये बारीक काडी असते ती सुद्धा आपल्याला घ्यायची नाही, फक्त पानं आपल्याला काढून घ्यायची आहे। हे अशा प्रकारे याची पाने काढून घ्यायची आहेत। अशाच प्रकारे मी सर्व पाला आता काढून घेते। सर्व पाने काढून झाल्यानंतर आपल्याला ही बुडत्या पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यावरील धूळ कचरा सर्व निघून गेल्यानंतर आपल्याला हे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। पाने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 3 ते 4 मिनिटे ही पाने उकळून घ्यायची आहेत। उकळून घेतल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचंय आणि हेच पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत। तर इथे मी 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पाव वाटी बेसन घालायचं आहे आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा जो उकळून घेतलेला पाला होता ते मी मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच्याने अप्रतिम अशी चव या पराठ्यामध्ये उतरते। लसूण आणि जिरं ठेचून घेतलं आहे, तेही ह्याच्यामध्ये घातले आणि चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं आहे। थोडी हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, थोडासा ओवा, हे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत पिठाला। ह्या पराठ्यांची चव नेहमीच्या पराठ्यांपेक्षा अगदी वेगळी लागते। तर हे जे उकळलेलं पाणी होतं, पानं उकळलेलं जे पाणी होतं तेच आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत। आपण नॉर्मल कणिक मळतो त्याप्रमाणेच थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे। छान असं पिठाचा गोळा आपला मळून झालेला आहे। थोडंसं तेल लावून पुन्हा एक वेळा मळून घ्यायचं आहे। छान असं पीठ मळल्यानंतर आपल्याला ते 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून रेस्ट करू द्यायचंय। छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। इथे पराठे लाटायला घेऊयात। आपण घडीची पोळी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणेच हे पराठे लाटून घ्यायचे आहेत। आतमध्ये तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। घडीच्या पोळीला जसं तेल तूप आतमध्ये लावतो त्याप्रमाणेच अशा प्रकारे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि पराठे लाटून घ्यायचे। पराठे अगदी जाडही नकोत आणि अगदी बारीकही नकोत। वरून गार्निशिंग करता तुम्ही तीळ किंवा कलोंजी असेल तर कलोंजीही लावू शकता। दोन्ही साइडने तीळ टाकून पुन्हा एक वेळा हलक्या हाताने लाटून घ्यायचे, जेणेकरून ती तीळ त्या पराठ्यांना व्यवस्थित चिटकेल। इतपत जाडीचा मी हा पराठा लाटून घेतलेला आहे। तवा गरम झाला की तव्यावर हा पराठा व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप तुम्ही या पराठ्यांना लावू शकता। तूप लावून भाजले तर आणखीनच हे पराठे अप्रतिम लागतात आणि छान खरपूसही होतात।
साईडने थोडं तूप सोडून घ्यायचंय। गरमागरम असे हे पराठे दह्यासोबत, सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबतही अप्रतिम लागतात। तुम्ही जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। छान असं खरपूस आपल्याला हे पराठे शेकून घ्यायचे आहेत। नेहमीच्या पराठ्यांपेक्षा अगदी वेगळ्या चवीचे हे पराठे तयार होतात। पौष्टिक असे हे पराठे तयार आहेत। गरमागरम इथे आपण सर्व करूयात। वरून आणखी तूपही घालायचंय आणि या पराठ्यांचा आस्वाद घ्यायचा आहे। चला तर मग अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मी अन्नपूर्णाला सबस्क्राईब करा। धन्यवाद।